हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे फ्रायडे आणि आज आम्ही विचार केला की आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करूया, कारण की खूप दिवस झाले तुम्हाला आम्ही असं डेली ब्लॉगिंग नाही म्हणजे सकाळपासून काय असं रुटीन ब्लॉगिंग नाही केली. रुटीनच ब्लॉगिंग म्हणतात ना, म्हणजे कसा दिवस जाते बेसिकली ते सगळं म्हणजे सांगणार असं लाईक नॉर्मल वीक डे आमच्या लाईफ मधला. तर आम्ही कसं जातोय. सो चेतन झाला आता फुल रेडी जिमला जायला आणि मी तयार, म्हणजे माझा ब्रश वगैरे झालेला आहे, फ्रेश झाली आहे. आता मी पण तयारी करते आणि मी पण जाते. शिवानी पण चेतन आपल्याला लाईक 15-20 मिनिटावर जॉईन करेल. येस, करते पटकन जॉईन. आणि आज सकाळी आपण आपली मॉर्निंगची स्टार्ट करूया जिम पासनं. 1 तास स्वतःसाठी फिटनेसला. 1.5 तास. ठीक आहे, चला तू तुम्हाला भेटू जिम मध्ये. खूप दिवसानंतर मी एक आर्म्स डे आज ठेवलेला आहे. मी नॉर्मली डेडिकेटेडली आर्म्स मारत नाही, बट आज मी आर्म्स मारणार आहे. आता जस्ट वर्कआउट चालू केलं आहे, जिमला पोहोचलोय. चला बघूया. सो आता झाली आहे मी फुल रेडी जिमसाठी. आज आहे माझा लेग वर्कआउट आणि मी घेत आहे आता माझं डिटॉक्स वॉटर, जे चेतननी बनवून ठेवलेलं माझ्यासाठी. पटपट हे घेते आणि जिमला जाते. खूप उशीर झाला आहे, 8 वाजले, 8 ते 9 आणि मग 9:30ला माझं ऑफिस चालू होणार आहे. आणि जिममध्ये आली आहे. चला बघूया चेतन काय करत आहे. तू इथेच आहे, काय करते, काय मारत आहे? आज मी चॅलेंज घेतलाय 1000 रेप्स. 1000 रेप्स आर्म चॅलेंज. नाईस. चल मी आता आली आहे, मी आता लेग्स मारणार आहे. म्हटलं तुला एकदा बघून यावं म्हणून वर आली. नाईस. मला वाटलं तू आज वरती येशील. चलो बाय. काय करताय भाई? लेग वर्कआउट कर ना, वॉक का करताय? जस्ट मारलं. आणि मी पण 1000 जे मारतो ना चॅलेंज खूप डिफिकल्ट आहे. माझे 180 रेप्स झाले आहेत आणि आताच माझे हँड ब्लॉक झाले आहेत. तर काय डिफिकल्ट आहे, पण करायचं आहे. आज 1000 रेप्स चॅलेंज करायचं आहे. काय झालं भाई तुला? चल घे, मार पटकन. अरे लेग्स मारशील तर होणार का ते? भाई आता ऑलमोस्ट माझा वर्कआउट कम्प्लीट झाला आहे. थोडेसे ॲप्स मारतोय, ही कंडिशन आहे बॉडीची. तर 500 रेप्स कम्प्लीट करून मी आता ॲप्स आज वर्कआउट चालू केलं आहे. शिवानीला बरं नव्हतं वाटत, तर शिवानी घरी गेली आहे. आपण तिच्यासोबत घरी भेटूया. हो, आम्ही आता फायनली घरी आलेलो आहे. मला इतकं वाईट म्हणजे इतकं वाईट नाही ॲक्च्युली, मला इतकं उलटीसारखं वाटत होतं ना जिममध्ये. खूप दिवसानंतर इतके हेवी लेग्स मारले मी. मी तुझ्यासाठी ऍक्च्युली इकडे नारळ पाणी शोधायला पण गेलो होतो, पण ते बंद होतं म्हणून मी आणलं नाही. ऑनलाईन ऑर्डर केलं असतं. अरे यार शिट, ऑनलाईन तर पण ऑर्डर केलं. ठीक आता आहे. ऍड केलं असतं ऑनलाईन. ठीक आहे. सिरियसली. ठीक आहे, आपण संध्याकाळी वॉकला जाऊ ना तेव्हा. विमल ताई, तुम्ही प्लीज हा जर ब्लॉग बघत असाल तर तुम्ही आमच्याकडे या रोज. तुमच्याशिवाय आमचं काही नाहीये. आमची पूर्ण दिनचर्या चेंज होऊन जाते. मी सांगते काय झालंय. आमच्या 2 मावशी आहेत, एक स्वयंपाकाला एक झाडू पोछाला, दोन्ही सुट्टीवर आहे आणि ते डायरेक्ट मंडेला येणार आहे. सो आमचं आता झालेलं आहे एकदम, काय म्हणतात त्याला, गडबड सगळीकडे, कारण की आमचं ऑफिस पण आहे वगैरे वगैरे. सो आम्ही काय केलं, टिफिन सांगून दिला. आज काल आम्ही बनवला होता, पण आज म्हटलं की टिफिन सांगून देऊ, कारण की खूप काम आहे. फ्रायडे आहे, बट ह्याचं रिलीज आहे आज. हो भाई, रिलीज आहे. आणि मला पण ऑफिसचं थोडं काम आहे, कारण की सगळी पब्लिक सुट्टीवर आहे न्यू इयरमुळे आणि क्रिसमसमुळे. सो म्हणून आम्ही आज टिफिन सांगून दिला. नाश्त्याला काहीतरी करू. नाश्त्याला अंडेच खाऊन घेऊ. आता काय करू, आता ऑफिसला बसायचं आहे मला. ऍक्च्युली अंड्याचीच भाजी आहे म्हणून अंडा नाही खाऊ. बघू, काहीतरी नाश्ता करू आणि मग त्याच्यानंतर हे. तर आता थोडं फ्रेश होऊ आणि ऑफिसला बसू आणि ब्रेकफास्ट करू. तर ब्रेकफास्ट जेव्हा करू तेव्हा तुम्हाला दाखवू आम्ही काय करताय. तर गाईज असं असते, मंडे टू फ्रायडे आम्ही वेगवेगळ्या रूम मध्ये बसतो. आता माझं काम चालू आहे, रिलीजचं पूर्ण मी काम केलेलं आहे. आता रिलीज जाईल मला थोड्या वेळात. आय होप सो काही नवीन इश्यू येणार नाही. या रूम मध्ये माझा सेटअप आहे, तर मी इथे बसतो आणि शिवानी मॅडम दुसऱ्या रूम मध्ये बसते, कारण की आमचे कॉल चालू असतात, तर मग एकामेकाला डिस्टर्ब नको व्हायला. तर इकडे शिवानी मॅडम बसली आहे. एवढा पसरा झालाय आपल्या घरी. शिवानी मावशीने आले तर बघा आमचं काय काय ऍडजस्ट करणं चालू आहे. मावशी नाही तर आम्ही काय काय ब्रेकफास्ट करतोय. दुधामध्ये ब्रेड टाकून ब्रेकफास्ट करतोय, दुधामध्ये ब्रेड टाकून. आता मी अंडे खाणार आणि त्याच्यानंतर आम्ही वेट करू टिफिन साठी, मग आमचं लंच होणार. शिवानी चल, आता जस्ट आम्ही साफसफाई करू. आता नाही करू साफसफाई. आता कुठे करू साफसफाई, आता ऑफिस करू. फ्रायडे आहे तर इव्हिनिंग पर्यंत माझं रिलीज वगैरे होणार, ऑफिस वगैरे होणार, त्याच्यानंतर आपण सगळं काम करणार आहोत. आता कुठे लगेच मध्ये. मी तर थोडी साफसफाई करते. भाई आपण तर आंघोळ पण नाही केली आहे, माहिती आहे ते तुला. साफसफाई करते, आंघोळ करते, मग जेवण करू, मग पुढे कामं करू. सो गाईज
फायनली एकामेकांची वाट बघता बघता आम्हाला वाजले आहे 2:30 वाजले आहे जेवायला. आणि तुम्ही बघा की आम्ही नाश्ता सुद्धा केला आणि आता नाश्ता नाही कंट्रोल नाही केला. होत आहे. माझं तर रिलीजचं काम झालंय, शिवानी थोडेसे बाकी होते म्हणून थांबलो. फायनली आमचं जेवण आलंय. तर बघा जेवायला भात आहे, अंडा करी आहे, करी आहे आणि पोळी आहे. खूप बढिया आहे. मी 2-3 तास खाऊन पण बघितले, खूप छान आहे. सो आता आम्ही आता जेवण करू. आल्यापासून आम्ही जिम मधनं लिटरली काम करतोय ऑफिसचं आणि आत्ता कुठे फ्री झालोय 2:30 वाजता. कंटेंट क्रिएशन विथ जॉब इझी नाही आहे गाईज. खूप तर hard तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर लाईक तर करा यार, लाईक करा, कमेंट करा, ऍटलीस्ट तेवढं तर मोटिवेट करा. तुम्हाला दिसत असेल की आम्ही किती पुश करून स्वतःला हे सगळं करतोय, तर प्लीज सपोर्ट करा प्लीज. चला आता जेवण करूया आणि मग नंतर परत ऑफिसचं काम करूया थोड्या वेळ आणि मग थोडं फ्री झालो की मग घर वगैरे आवरू किंवा काय पण करू ते दाखवतो आम्ही तुम्हाला. भाई फायनली आमचं ऑफिस ऑलमोस्ट झालंय आणि आम्ही आत्ता आंघोळ गेले म्हणून एवढं फ्रेश वाटत आहे भाई, खतरनाक. शिवानी कुठे आहे? शिवानी पण फ्रेश झाली आहे बघा. काय काय तुला सांगितलं ना यार, तुझ्या घामाचं माझ्या ह्याच्यावर नको ठेवत जाऊ यार. अच्छा बेटा. आणि हे जे तुझं इथे पडलेलं आहे 3-4 हे सगळं एवढं माझ्या साईडला, हा माझी तुझी साईड करताय तू. सगळ्यात पहिले तर माझ्या याला घाम नाही राहत, तुझ्या याला प्रत्येक ठिकाणावर घाम राहत. भाई मला विदाऊट घाम मला नाही चालत. मला घामावाले कपडे पडले असते, मला घामावाले कपडे पडले असते चाललं असतं. विदाऊट घामावाला मला नाही चालत. घामाचे कपडे माझ्या साईडने का ठेवतो, इथे का नाही ठेवत? अरे पण मग तिथे तू साईड का काय येते यार, तुझे बंद कपडे इथे होता ना. पण मला घाम 1% पण येत नाही. मला विदाऊट घामाचे कपडे चालत नाही. तू ऐकलं का? माझ्याकडे तू घामाचे कपडे ठेव, ते चालेल मला. पण तुझं आता तुझ्या याच्यात काय ठेवत जाणार नाही. हा ठीक आहे, ठेव, काय प्रॉब्लेम आहे, ठेव. चल गे, मग चेहरा आता फ्रायडे नाईट चालू होते शिवानी, आपली फ्रायडे नाईट चालू होत आहे. मला फेस वॉश करू दे अरे ना. आताच तर आंघोळ गेली, आता कुठे फेस वॉश? आंघोळ करताना फेस वॉश नाही करत का तू? नाही का नाही का बाथरूमचं पाणी वेगळं असते. आंघोळीच्या वेळेस फेस वॉश नाही करत, नंतर करते. भाई हा काय लॉजिक आहे? तुम्ही आंघोळ करताना फेस वॉश करा ना. नाही करत, तिथे पण फेस वॉश अवेलेबल असतं ना. नाही होत. का? आंघोळ वगैरे करायची पूर्ण बॉडीला आणि मग नंतर सगळं झाल्यावर नंतर चेहरा वॉश करा. तुम्ही पण असंच करता का? कमेंट करून सांगा तुम्ही की तुम्ही पण असंच करता का. ठीक आहे भाई, जा आता. ठीक आहे, तर आता आमची फायनली फ्रायडे नाईट चालू होणार आहे. जरा माझं कपाट पण नको दाखवू, येऊन जाऊन माझ्या कपाटावरच फोकस असते. तुझं कपाट एवढं सुंदर असतं, दाखवायची खूप इच्छा असते शिवानी, आम्हाला बघायची खूप इच्छा असते. चल जा लवकर, तर जा पहिले आंघोळ कर जा. सो आता आम्ही आमचं ऑफिस वगैरे सगळं मस्त झालं आहे आणि आता आम्ही मस्त ग्रीन टी पिणार आहे. मी तर ग्रीन टी पिणार आहे आणि चेतन मी खाणार आहे प्रोटीन, तर मी खाणार पनीर. आता आज मी चिकन खात नाही आहे कारण की मला आज बोर झालंय. मला चेतन मी पनीर खाणार आहे. तुला काय पाहिजे सांग. भूक लागली, बघू काहीतरी. तू खा समोसा. मी फक्त आय थिंक एक पोळी खाल्ली आणि भात खाल्ला. नाही, मी पण एग्स खाल्ले, मग अंडा करीच खाल्ली, राईस खाल्ली. आउटफुट म्हणा द्या. तिचा आउटफुट बघा गाईस, आउटफुट बघा. ही क्रिसमस रेडी झाली आहे डायरेक्ट. क्रिसमस रेडी. येस. आणि माझं हे बघितलं का आउटफिट? शर्ट घातलंय मी याच्यावर. चालते. वेगळं वाटत तुला? नाही, हे कारण की- स्वतःला मेन इम्पॉर्टन्स देणं. नाही ग, हे मी शर्ट काहीतरी केलं म्हणून हे तू पण शर्टचं काहीतरी हे केलं. शर्टचं कलर खराब झाला, मी बाहेर घालू शकत नाही म्हणून मी घरी यूज करतो. पैसे खर्च नाही करत तुझ्यासारखे. बाहेरचे कपडे खराब झाले तर घरी यूज करतो. हे माझे बाहेरचेच कपडे आहेत, हे पण बाहेरच आहे माझं. मग ते चांगले आहेत ना. तर मग चांगलं नाही, वाईट झालंय, हे खराब झालंय, मग घरी यूज करायचं. चल फेस वॉश करके आओ, जाओ फेस वॉश करके आओ, फिर बात करो मेरे से. विदाउट फेस वॉश बात मत करो. हा ना भाई, विदाउट फेस वॉश बात करून आले एवढा फ्रेश माणसासोबत. बघा परत हे इथे आलेले आहे कपडे आणि मग तुम्ही म्हणता मला की मी का चिडते. आई हे तुझेच कपडे आहे. तुझा हे बघ, हे एक बघ, हे बघ. मिनिट. हे मी तुझेच काय- कपडे आहे. मी काय म्हणत आहे, हे कोणाचे आहे? माझं आहे, पण हे सगळं तुझं आहे ना मग शिवानी? हेच घामाचं आहे. दिस इज ओनली घामाचं. माझ्या याला बिलकुल घाम नाही राहत कारण की मला हे बघ हे कोणाचं आहे? त्याला काम नाही आहे, त्याला काम नाही आहे. तुला जिम मध्ये नसल्यावरही घाम घरी येते. घातले यार. म्हणून तुम्ही मला म्हणता की तू चेतन दादाला का रागवते चेतन दादाला? कारण चेतन दादा असा आहे. खूप छान आहे चेतन दादा, इतका मस्त आहे ना भाई, काय सांगू तुम्हाला, एक नंबर आहे. मला कॉफी करून दे. करतो 2 मिनिटात आहे फक्त. हे टाकतोय आपला शॉर्ट्स टाकतोय गाईस. लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. सॉरी, थोड़ा गलती से मिस्टेक हो गया. जो भी करना है करो, बट एंगेज करो गाइस.
कॅमेरा चालू करतो आता. मावशी नाही आले घरी तर कॅमेरा चालू करतो बस. त्याला मी माझ्यासाठी कप धुवायला लावला, तू पाण्याने धुवून आणलाय फक्त. आई शपथ. मी हे बघ इथे 2 घासणे आहेत, या घासणीने धुतलेले मी. आमचे भांडे बघा यार. चेतन चल भांडे एका घासू. अस्थेटिक घराला जर तुम्हाला बॅड कंडिशन मध्ये बघायचं असेल तर that is today. चेतन चल भांडे घासू. नाही भांडे नाही घासू, आपल्याकडे खूप भांडे आहेत यूज करायला. Please. जोपर्यंत शेवटचं ताट दम नाही तोडेल तोपर्यंत. असं नको करू. चल आपण घासू. आज आम्ही तुम्हाला मोटिवेशन देणार आहे भांडे घासायचं. मी नाही घासणार भांडे. फ्रायडे नाईटला कोण भांडे असते? संडे नाईटला घासू आपण भांडे. ते पण आहे यार. सॅटरडे म्हणजे फ्रायडे नाईटला भांडे घासणं इज लाईक ते मीला म्हणतो की फ्रायडे नाईट चालू होत आहे. Depressing. वा वा. माझं फक्त एवढंच दाखवतो. माझा हात जोपर्यंत पुरणार तोपर्यंत मी दाखवा. असं तर नाही तू point पुरणार, गेलाय तुला घ्यायला पाहिजे. हो मग 0.5 गेला. आहे. मग ठीक आहे. उगाच आता बोल मला. शिवानी आता तिची ग्रीन टी पिणार. मी आता माझे काय खाणार शिवानी? मी आता पनीर खाणार प्रोटीन साठी. अँड देन वी विल चिल आउट. चिल जस्ट चिल. त्याचे कपडे इथे पण आहे अजून. इथे पण म्हणून मी ओरडते चेतनवर, म्हणून ओरडते. आई शपथ. पहिल्यांदा माझे कपडे एवढ्या दूर हो शिवानी. थांब ना, आता ब्लॉग अजून. हा काही आपला शेवटचा ब्लॉग नाहीये मित्रा. हा आपला शेवटचा ब्लॉग नाहीये मित्रा. याच्यानंतर पण आपले ब्लॉग येणार आता. तेव्हा सुद्धा गायला दाखवले त्यांना. मी तुम्हाला एकदा आधी तुम्हाला आठवत असेल तर जिमचा ब्लॉग मध्ये तेव्हाही दाखवलं होतं की चेतन किती टाइमपास करतो, त्याच्यामुळे लेट होतो. इसका आणि बदला आज पण मी दाखवलं लिया की जाएगा. बेडवर त्याचे कपडे, सोफ्यावर त्याचे कपडे, आणि अजून तुम्हाला दाखवत आहे ह्याच्यावर पण त्याचेच कपडे आहे. आई शपथ. हे पण माहितीये का यांनी काय केलं? इथे मी त्याला ओरडली ना, त्यांनी इथे आणून ठेवले कपडे बघा. शिवानी हे कपडे मी वाळू टाकले होते म्हणून इथे ठेवलेले आहेत. ते अच्छा. घरी करेन मी आज सकाळी. अच्छा तुला ते जी. खाली करून दिलं स्टँड मी. खाली काय करून दिलं? जाऊ दे, बघ, आज किती match सुंदर सनसेट झालाय आमच्याकडे. एकदम सुंदर झालाय. आता या शिवानी. सुंदर सनसेट मध्ये आज मॅच आहे. मॅच नाहीये चेतन, तुला सांगते प्लीज, मी नाही बघू शकत मॅच. आज नाही पाचवी. नाही यार चेतन, तुला माहितीये एकदा मंथ मधनं एकदा असं होते की जेव्हा मला या म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सांगते मध्ये एकदा होत इकडून नाही इकडून. महिन्यातून असं एकदा होते जेव्हा माझी मॉर्निंग शिफ्ट असते आणि मी यावेळेस फ्री होते. नाही तर मी नेहमी फ्रायडे नाईटला 10-11 वाजताच फ्री होते. तर आता मी फ्री होता झालीये लवकर, तर यावेळेस टीव्ही मी बघणार आणि तू पण माझ्यासोबत बघशील. तू पण माझ्यासोबत बघणार नाही, मी मॅच बघणार यार शिवानी. मला मॅच बघायची यार. मी एकटी बघू मग फ्रायडे नाईट. अरे मित्रा नाही, मॅच लवकर संपणार आहे. तू तुझ्या लॅप मोबाईल वर बाजूला मॅच चालू ठेव, पण तू माझ्यासोबत मी जे बघणार टीव्हीवर ते बघशील. ठीक आहे, इट्स डिसाइडेड. ओके, तर हा ब्लॉग इथेच एंड होत आहे. एंड तर करावं लागेल ना, मगच बघू ना आपण मॅच. सॉरी मूवी नंतरच बघू ना मूवी, हा एंड झाल्यावरच. सो गाईज, आता मी इथे बसली आहे आणि मी टी व्ही बघत आहे ॲक्च्युली. आणि मी जस्ट चेतनला म्हटलं होतं की मला ना भूक लागली आहे खूप जास्त आणि मला तुझ्या हातचा कच्चा चिवडा खाऊ वाटत आहे. तर तो ना मला बरेच दिवसापासून म्हणलं, बरेच वेळापासून तो गेला किचनमध्ये. म्हटलं काय करतोय. आणि मला आता आवाज आलाय की तो ना माझ्यासाठी कच्चा चिवडा बनवत आहे. शिवानीचा फेवरेट गाईस. मला इतका आवडतो. तुम्हाला सांगितलं नाही, मी तुला हेल्प करायला आली असती ना, पण तू काहीतरी कांदा वगैरे ही बिग बॉस तू हे बघ ना रोज प्रणित मोरेचं. ते बढिया आहे भाई. जे पण बिग बॉस ज्यांना पण आवडतं ना तेच बघा, मस्त आहे ते. माझा नवरा किती गोड ग. तर तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये टाका. चेतनच्या हातचा कच्चा चिवडा हा बेस्ट असतो, बढिया बनवतो हा. आमच्याकडे जेवढे पण लोक आले आहे, माझे फ्रेंड, चेतनचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स, तर आम्ही त्यांना कच्चा चिवडा खाऊ घातलेला आहे चेतनच्या हातचा. आणि की तो इतका, आणि सगळे प्रेमात पडले आहे चेतनच्या हातच्या कच्च्या चिवड्याचे. आणि मला असं वाटतं की ह्याची रेसिपी तुम्हाला सांगायला पाहिजे, कारण की खूपच बढिया आहे. हा मला नाही सांगत रेसिपी, मला म्हणतो काहीतरी तुझा, मी काहीतरी आणतो तुझ्यासाठी प्लेट मध्ये टाकू ना, असं म्हणतो. नाही, कच्चा चिवड्यासाठी तर 10 कमेंट आले तर मग आपण याच्यावर व्हिडिओ बनवू, नाही तर मग काय. बढिया. चला आता खायचं आहे लवकर. खायला खूप भूक लागली. सो गाईज, आता हा व्हिडिओ एंड होत आहे विथ आवर ग्रीन टी.
मी एकदम हेल्दी राहणार आहे. विथ युअर हा विथ माय ग्रीन टी. सो हा एक व्लॉग होता जिथे आम्ही दाखवलं की डे इन आवर लाईफ, आम्ही कसं फ्रायडे इन आवर लाईफ, फ्रायडे इन आवर लाईफ की आम्ही काय काय करतो. तर असंच ब्लॉगला बघत राहा, प्रेम करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला. तसंच म्हणजे आता तर आमचा काही प्लॅन नाही आहे. आता आम्ही टीव्ही वगैरे बघू आणि चिल करू, कारण की फ्रायडे नाईट आहे, थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करू. बट जर आम्ही असं काहीतरी खतरनाक केलं तर आम्ही ते ब्लॉग मध्ये नक्की घेऊ. येस, डन. चलो बाय बाय. बाय.